नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण या सेशन मध्ये सर्किट स्विचिंग नेटवर्क याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहतोय कन्सेप्ट. सर्किट स्विचिंग इज a method of implementing a telecommunication network in which two network nodes establish a dedicated communication channel before the nodes communicate with each other. तर सर्किट स्विचिंग कम्युनिकेशन जे आहे किंवा सर्किट स्विचिंग ही जी मेथड आहे ती टेलिकम्युनिकेशन नेटवर्क मध्ये वापरण्यात येणारी मेथड आहे. याच्यामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन नेटवर्क्स आहेत. ओके, तर या दोन नेटवर्क मधील जे डेडिकेटेड नोड असणार आहेत की जे दोन नेटवर्क मध्ये कम्युनिकेशन फॉर्म करणार आहेत, या दोन नोड मध्ये कम्युनिकेशन फॉर्म झाल्यानंतरच त्यांच्या अंडर असणारे जे काही अन्य नोड्स आहेत ते नोड त्यावेळी कम्युनिकेट करायला सुरुवात करणार आहेत. ओके, सो मी पुन्हा रिपीट करतोय पहा. सर्किट स्विचिंग इज अ मेथड ऑफ इम्प्लिमेंटिंग अ टेलिकम्युनिकेशन नेटवर्क. टेलिकम्युनिकेशन नेटवर्क इम्प्लिमेंट करणारी एक मेथड आहे की जिचं नाव आहे सर्किट स्विचिंग, की ज्याच्यामध्ये दोन नेटवर्क मधील जे डेडिकेटेड नोड्स आहेत ते सर्वप्रथम कम्युनिकेशन मध्ये आणले जातात आणि मग ते कम्युनिकेशन मध्ये आल्यानंतर त्यांच्या अंडर असणारे जे नोड्स आहेत ते कम्युनिकेट व्हायला सुरुवात करतात. एक्झाम्पल, द सिम्पलेस्ट अँड ओल्डेस्ट टेलिफोन नेटवर्क इज अ सर्किट स्विचिंग नेटवर्क. तर एक्झाम्पल जर आपण सर्किट स्विचिंग नेटवर्कचं पाहायला गेलो तर सद्यस्थितीमध्ये जे टेलिफोन नेटवर्क जे आहे किंवा जे जुन्या काळातलं जे टेलिफोन नेटवर्क जे आहे ते आपल्याला सर्किट स्विचिंग नेटवर्क स्वरूपातलं आहे पाहायला मिळेल. इन टेलिफोन नेटवर्क when a call is made from one telephone to another, the switches within the telephone exchange creates a continuous circuit between the two telephone as long as the call lasts. तर टेलिफोन नेटवर्क मध्ये काय होतं की ज्यावेळी आपण एखाद्या पर्सनला कॉल लावतो त्यावेळी सर्वप्रथम तो कॉल आपला टेलिफोन नेटवर्कच्या सेंटरमध्ये पोहोचतो, म्हणजे स्विचिंग डिपार्टमेंट मध्ये पोहोचतो आणि स्विचिंग डिपार्टमेंट मध्ये चेक केलं जातं की हा कॉल कुणाला लागला पाहिजे, कुणाला जोडला गेला पाहिजे. मग त्या व्यक्तीशी तो कॉल जोडून दिला जातो आणि मग हे कम्युनिकेशन साध्य करून दिलं जातं. Circuit switching is used in a public telephone network. It was developed to handle voice traffic, but it can also handle digital data. तर सर्किट स्विचिंग जे आहे ते आता पब्लिक टेलिफोन नेटवर्क मध्ये देखील वापरण्यात येत आहे किंवा पब्लिक टेलिफोन नेटवर्क मध्ये ते वापरलं जातच आणि त्याचं प्रथम उद्दिष्ट जे आहे ते व्हॉइस ट्रॅफिक हँडल करणे. त्याचबरोबर आता डिजिटल डेटा देखील हँडल करण्याची क्षमता या पब्लिक टेलिफोन नेटवर्क मध्ये आलेली आहे. म्हणजे पब्लिक टेलिफोन नेटवर्क जे स्विचिंग सर्किट वरती आधारित आहे याच्यामध्ये ही क्षमता आलेली आहे. However, circuit switching cannot handle digital data efficiently. तर सर्किट स्विचिंग नेटवर्क जे आहे ते डिजिटल डेटा प्रॉपरली हँडल करू शकत नाही. Using the circuit switching, a dedicated path is established between two stations for the communication. तर सर्किट स्विचिंग मध्ये काय केलं जातं, कम्युनिकेशन साधायचं असेल तर दोन जे काही कम्युनिकेटिंग नोड्स असणार आहेत, सेंडर आणि रिसिव्हर जे असणार आहेत, त्यांच्यामध्ये डेडिकेटेड लाईन एस्टॅब्लिश केल्यानंतरच हे कम्युनिकेशन साध्य केलं जाणार आहे. A telephone network provides a telephone service which involves two-way real-time transmission of voice signals across the network. तर टेलिफोन जे नेटवर्क आहे त्याचं उद्दिष्ट हे आहे की आपल्याला टेलिफोन सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ही टेलिफोन सर्व्हिस जी आहे याच्यामध्ये आपल्याला टू वे कम्युनिकेशन साध्य करून देणे. म्हणजे आपल्याला आपण त्याला फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन जे पाहिलेलं आहे ते फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन आपल्याला साध्य करून देण्याची जबाबदारी किंवा सेवा जी उपलब्ध करून दिली जाते ती टेलिफोन नेटवर्कच्या सहाय्याने उपलब्ध करून दिली जाते. तर एक्झाम्पल म्हणून आपण काय पाहिलेलं आहे, जे एक्झिस्टिंग टेलिफोन नेटवर्क जे आहे ते सर्किट स्विचिंग नेटवर्क म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्किट स्विचिंग नेटवर्क आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून पाहतोय. तर पहा, हे एक नेटवर्क आहे. या नेटवर्कच्या अंडर 3 कॉम्प्युटर्स आहेत.
हे एक नेटवर्क आहे, याच्या अंडर 2 कॉम्प्युटर्स आहेत, हे एक नेटवर्क आहे, याच्या अंडर 2 कॉम्प्युटर्स आहेत. जर आपल्याला A to G कम्युनिकेशन साधायचं असेल तर सर्वप्रथम काय करावं लागणार आहे, या नेटवर्कच्या आतमध्ये आपल्याला डेडिकेटेड लाईन्स काय कराव्या लागणार आहेत, एस्टॅब्लिश करून घ्याव्या लागणार आहेत. आणि मग एस्टॅब्लिश झाल्यानंतरच हे 2 नेटवर्क्स एकमेकाशी कम्युनिकेट होत असणार आहेत, किंवा त्या नेटवर्कच्या आतमध्ये असणारे जे अन्य डिव्हाइसेस आहेत, कम्प्युटर्स जे आहेत, त्यांच्याशी देखील आपण कम्युनिकेट होऊ शकणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2 नेटवर्क मध्ये डेडिकेटेड लाईन, या ठिकाणी जी ठळक लाईन पाहायला मिळते, ही डेडिकेटेड लाईन जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्या नेटवर्कच्या आतमधले कम्प्युटर्स आपल्या कम्युनिकेशन मध्ये येत नाही. द टेलिफोन नेटवर्क आर कनेक्शन ओरिएंटेड बिकॉज दे रिक्वायर द सेटिंग अप connection before the actual transfer of the information can take place. तर टेलिफोन नेटवर्क हे कनेक्शन ओरिएंटेड आहे. म्हणजेच काय, 2 पार्टीमध्ये कम्युनिकेशन जर साधायचं असेल, म्हणजे ए ला डी पर्यंत कम्युनिकेशन साधायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये फिजिकल कनेक्शन निर्माण करण्याची आवश्यकता भासते. त्याला आपण कनेक्शन ओरिएंटेड अप्रोच असं म्हणतो. इट इज ऑल्सो पॉसिबल टू यूज सर्किट स्विचिंग फॉर कम्युनिकेशन बिटवीन द कॉम्प्युटर्स. त्याच पद्धतीनं आपण हे जे सर्किट स्विचिंग जे आहे ते आपण कॉम्प्युटरमध्ये कम्युनिकेशन साध्य करण्यासाठी देखील वापरतो. इन सर्किट स्विचिंग द राउटिंग डिसिजन इज मेड when the path is set up across the network. After the link has been set between the sender and receiver, the information is forwarded continuously over the link. तर ए ला जी कडे डेटा पाठवायचा असेल तर नेटवर्क मध्ये राउटिंग डिसिजन ठरवले जातात. म्हणजे जी कडे पोहोचण्यासाठी ए ला या नेटवर्क मधून या नेटवर्क मध्ये पोहोचायचं आहे, आणि मग या नेटवर्क मध्ये पोहोचायचं आहे का, या नेटवर्कच्या मदतीमधून या नेटवर्क मध्ये पोहोचायचं आहे का, आणि मग त्या नेटवर्क मधून ह्या नेटवर्क मध्ये पोहोचायचं आहे, असे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यापैकी कुठला मार्ग सोपा आहे, फ्री आहे, याविषयीचं डिसिजन घेतलं जातं. आणि मगच त्या ठिकाणी डेडिकेटेड पाथ डेव्हलप केला जातो. आणि मग डेडिकेटेड पाथ डेव्हलप झाला की सेंडर हा रिसिव्हरला कंटिन्युअसली डेटा काय करत राहणार आहे, सेंड करत राहणार आहे, किंवा दोघे एकमेकाला डेटा त्या डेडिकेटेड पाथवरून सेंड करत राहणार आहेत. आफ्टर द लिंक हॅज बीन सेट अप, नो ऍडिशनल ऍड्रेस इन्फॉर्मेशन अबाउट द रिसिव्हर ऑर डेस्टिनेशन मशीन इज रिक्वायर्ड. ज्यावेळी सेंडर आणि रिसिव्हर मध्ये डेडिकेटेड पाथ तयार होतो त्यावेळी सेंडर कोण आहे आणि रिसिव्हर कोण आहे याची पडताळणी केली जात नाही. फक्त डेटा एक्सचेंज करण्याची भूमिका त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. In circuit switching, a dedicated path is established between the sender and the receiver, which is maintained for the entire duration of the conversation. तर एकदा डेडिकेटेड पाथ निर्माण झाला की ते संभाषण पूर्ण होईपर्यंत त्या डेडिकेटेड पाथ हा उपलब्ध असतो किंवा त्याचा वापर करून घेतला जातो. If the circuit switching is used in computer network, the sending machine has to first establish a link with the receiving machine. तर सर्किट स्विचिंग नेटवर्क जसं जे आपण टेलिफोन नेटवर्क मध्ये वापरतो ते जर आपण कम्प्युटर नेटवर्क मध्ये जर वापरायला गेलो तर आपल्याला सेंडर आणि रिसिव्हर मध्ये पहिल्यांदा काय करायला पाहिजे, डेडिकेटेड पाथ हा निर्माण करायला पाहिजे. After the link is established, the data is transmitted from the sender to the receiver. After the data flow stop, the link is released. आपण जाणलेलंच आहे की सेंडर आणि रिसिव्हर मध्ये डेडिकेटेड पाथ निर्माण करणे, मग डेटा पाठवणे, आणि डेटा पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो पाथ रिलीज करणे, हे देखील काम आपल्याला कॉम्प्युटर नेटवर्क साठी देखील सेम वे मध्ये पूर्ण करायचं आहे किंवा ते पूर्ण केलं जातं. ओके, 3 फेजेस कोणत्या आहेत ते पाहतोय आपण आता. पहिला आहे सर्किट इस्टॅब्लिशमेंट. म्हणजे सर्किट स्विचिंग मध्ये किंवा सर्किट स्विच्ड नेटवर्क मध्ये जे 3 फेजेस येतात त्यामध्ये पहिली फेज आहे सर्किट इस्टॅब्लिशमेंट. इन सर्किट स्विचिंग नेटवर्क, बिफोर एनी सिग्नल इज ट्रान्समिटेड, इट इज नेसेसरी टू एस्टॅब्लिश एंड टू एंड लिंक. तर या ठिकाणी आपल्याला सर्किट स्विचिंग मध्ये आपण जाणलेलंच आहे की सेंडर आणि रिसिव्हर मध्ये पहिल्यांदा डेडिकेटेड पाथ निर्माण करणे. नंतर काय आहे, डेटा ट्रान्सफर. The information can now be transferred from sender to the receiver through the network. The data can be analog or digital depending on the nature of the network.
जनरली ऑल द इंटरनल कनेक्शन्स आर डुप्लेक्स म्हणजेच फुल डुप्लेक्स. तर डेटा ट्रान्सफर मध्ये आपण काय जाणलेलं आहे की जे आपण ऑलरेडी जाणतो की सेंडर आणि रिसिव्हर मध्ये डेडिकेटेड पाथ निर्माण झाला की सेंडर हा रिसिव्हरला कंटिन्युअसली डेटा पाठवत राहणार आहे. जोपर्यंत त्याच्याकडे डेटा आहे तोपर्यंत तो पाठवत राहणार आहे आणि हा डेटा एकतर अनालॉग असू शकतो किंवा डिजिटल असू शकतो. आणि हे कम्युनिकेशन वन वे कम्युनिकेशन असणार नाहीये तर टू वे कम्युनिकेशन असणार आहे की ज्याला आपण फुल डुप्लेक्स म्हणतो. म्हणजेच सेंडर टू रिसिव्हर आणि रिसिव्हर टू सेंडर हे असे जे काही अप्रोचेस आपण पाहतो फुल डुप्लेक्स मध्ये तेही देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तिसरा जो प्रकार आहे तो सर्किट डिस्कनेक्ट. After some time, the connection between the two user is terminated usually by the action of one or two stations. Circuit switching is inefficient in most of the application. The entire channel capacity is dedicated for the duration of connection, even if the data is not being transferred. Once the circuit is established, the network is effectively trans, uh, transferred transparent to the users with no delay involved. तर सर्किट डिस्कनेक्शन मध्ये म्हणजे नावावरूनच आपल्याला कळते की ज्यावेळी आपला डेटा ट्रान्सफर पूर्ण होतं त्यावेळी सर्किट डिस्कनेक्ट करून घेतलं जातं. पण बऱ्याचदा असं होतं की सेंडर आणि रिसिव्हर मध्ये पाथ निर्माण केला जातो पण सेंडरकडे डेटा नाहीये आणि मग ते जे काही निर्माण केलेले डेडिकेटेड पाथ जे आहे ते आहे तसंच रिकामं राहतं. हा त्याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो सर्किट डिस्कनेक्ट करणं देखील गरजेचं आहे. तर ज्यावेळी चॅनल रिकाम असणार आहे त्यावेळी ते सर्किट जे आहे ते डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन मार्गाने आपल्याला डिस्कनेक्ट करायला पाहिजे. ज्यावेळी कम्युनिकेशन पूर्ण होईल त्यावेळी डिस्कनेक्ट करायला पाहिजे आणि ज्यावेळी त्या चॅनलवरती डेडिकेटेड पाथवरती डाटा ट्रान्समिशन नसेल त्यावेळी देखील ते आपल्याला बंद करणं गरजेचं आहे. फीचर्स पाहतोय आपण सर्किट स्विच्ड नेटवर्कचं. एक आहे टू नोड्स आर कनेक्टेड टू इच अदर ओव्हर डेडिकेटेड कम्युनिकेशन चॅनल. सेंडर आणि रिसिव्हर मध्ये डेडिकेटेड पाथ असणंच गरजेचं आहे. स्विचेस आर यूज टू मेक और ब्रेक द डेडिकेटेड सर्किट्स. तर स्विचेसचा वापर करून आपण काय करू शकतो, सेंडर आणि रिसिव्हर मधलं कम्युनिकेशन जे आहे डेडिकेटेड पाथवरचं ते आपण बंद करू शकतो किंवा थांबवू शकतो. इन्फॉर्मेशन और डेटा इज ट्रान्सफर्ड कंटिन्युअसली. ज्यावेळी डेडिकेटेड पाथ निर्माण होतो त्यावेळी सेंडर आणि रिसिव्हर मध्ये कंटिन्युअसली डेटा ट्रान्समिशनचं काम केलं जातं. सर्किट स्विचिंग इज प्रेफर्ड फॉर द व्हॉइस कम्युनिकेशन. तर याचा वापर शक्यतो टेलिफोन नेटवर्क मध्येच म्हणजेच व्हॉइस कम्युनिकेशन साठी केला जातो. नो ऍड्रेसिंग निडेड ड्युरिंग द डेटा ट्रान्सफर. सेंडर आणि रिसिव्हरचा काय फिजिकल ऍड्रेस आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता भासत नाही. इफिशियन्सी इज लो. इफिशियन्सी लो आहे कारण की बऱ्याचदा डेडिकेटेड पाथवरती आपल्याला डेटा जास्त नसेल तर ते डेडिकेटेड जो पाथ आहे तो बऱ्या अंशी एंगेज राहण्याची शक्यता राहते. त्यामुळे इफिशियन्सी आपल्याला लो पाहायला मिळते. डिलेज आर स्मॉल. तर याच्यामध्ये डेटा कंटिन्युअसली पाठवत असल्यामुळे कदाचित आपल्याला याच्यामध्ये डिलेज जे आहेत ते थोड्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. ऍप्लिकेशन्स पाहतोय आपण याचे. द सर्किट स्विचिंग इज युज्ड इन द टेलिफोन नेटवर्क अँड फॉर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटसाठी आणि टेलिफोन नेटवर्क मध्ये या सर्किट स्विचिंग नेटवर्कचा वापर केला जाणार आहे. ऍडव्हान्टेजेस पाहतोय आपण. The major advantage of circuit switching is that the dedicated transmission channel the computer established provides a guaranteed data rate. ऍडव्हान्टेज म्हणजे काय तर याच्यामध्ये कम्प्युटरचा जर आपण विचार केला तर दोन कम्प्युटर मध्ये डेडिकेटेड पाथ तयार झाल्यामुळे आपल्याला विदाउट वरी सेंडर टू रिसिव्ह डेटा पाठवता येणार आहे. हा एक ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये मिळतोय. इन सर्किट स्विचिंग बिकॉज ऑफ द डेडिकेटेड पाथ देर इज अ नो डिले इन द डेटा फ्लो. तर डेटा जो सेंड होत असणारा जो डिले आहे तो डेडिकेटेड पाथ असल्यामुळे डिले निर्माण होणार नाही कारण की आपल्याला अनादर पाथ फॉलो करण्याची गरज बसणार नाहीये. एखादा चॅनल फ्री होऊन घेण्याची आवश्यकता किंवा वेळ देण्याची आवश्यकता त्या ठिकाणी वाचणार नाहीये. त्यामुळे डिले निर्माण होण्याची चान्सेस असणार नाहीये. डिसएडव्हान्टेजेस. The disadvantage of circuit switching is that since the connection is dedicated, it cannot be used to transmit any other data even if the channel is free. ज्यावेळी डेडिकेटेड पाथ निर्माण झालेला असतो त्यावेळी सेंडर आणि रिसिव्हर मध्ये फक्त त्याचा वापर केला जातो. जर अन्य व्यक्तीला जर समजा हा डेटा त्याला पाठवायचा असेल तर त्यावेळी तो डेडिकेटेड पाथ त्याच्याकडे नसल्यामुळे तो पाठवू शकणार नाहीये. डेडिकेटेड चॅनल रिक्वायर्स मोर बँडविड्थ. तर डेडिकेटेड पार्टसाठी ही बँडविड्थ जास्त असावी लागते. डेटा तुमच्याकडे सेंडिंगसाठी जास्त असावा लागतो.
डेटा कॅरिंग कॅपॅसिटी त्याची जास्त असावी लागते. इट टेक्स लॉंग टाइम टू एस्टॅब्लिश द कनेक्शन. तर हे सेंडर आणि रिसिव्हर मध्ये जे कनेक्शन आहे त्याची पडताळणी करून घेणे, फ्री आहे का पाहणे, फ्री झाल्यानंतर मग ते कनेक्शन एस्टॅब्लिश करणे, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, टाइम कन्झ्युमिंग आहेत. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डिसएडव्हान्टेजेस पूर्ण केलेले आहेत. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला सर्किट स्विचिंग नेटवर्क जे आहे ते कशा पद्धतीनं काम करतं, त्याच्यामध्ये काम होत असताना डेडिकेटेड पाथ हा किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामधूनच आपल्याला काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस देखील निदर्शनास येत आहेत, हे आपण जाणलेलं आहे. तर मी आशा करतो की आपल्याला हा सर्किट स्विचिंग नेटवर्क निश्चितच समजला असेल. जर तुम्हाला यामध्ये काही शंका निर्माण झाल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुमच्या शंकेचं निरसन करेन. तोपर्यंत धन्यवाद. भेटू आपण पुढील भागात आणखीन एका नवीन टॉपिक सह. धन्यवाद.